लोकसभेत अधिक जागा लढून सुद्धा मित्रापेक्षा कमी जागा जिंकल्यामुळे उद्धव ठाकरे आता विधानसभेसाठी जोरदार कामाला लागले। एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्व 288 विधानसभांच्या जागांवर तयारी करण्याचं ठरवलंय। उद्धव ठाकरेंनी सर्व संपर्क प्रमुखांना सर्व मतदारसंघाचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। ठाकरे राज्यात 288 मशाली पेटवणार? ठाकरे विधानसभा स्वबळावर लढवणार? सर्व मतदारसंघाचे अहवाल देण्याचे आदेश। लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं मवियात सर्वाधिक जागा लढवल्या, मात्र अपेक्षित यश मिळालं नाही। त्यामुळे आगामी विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना जोरदार कामाला लागली। त्यासाठी उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू केलाय। राज्यातल्या सर्व 288 विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेतली। यात उद्धव ठाकरेंनी सर्व मतदारसंघांचा अहवाल मागवलाय। यात त्यांनी काय सूचना दिल्यात ते पाहूया। 25 वर्षांपूर्वीची आक्रमक शिवसेना भाजप आणि विरोधकांना दाखवा, विधानसभेच्या तयारीला लागा। संपर्क प्रमुखांनी 288 विधानसभा मतदारसंघांचा अहवाल सादर करावा। स्वतंत्र विधानसभा लढल्यास काय होईल याचा अहवाल तयार करा। लोकसभेत मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचं काम केलं की नाही? कोणते विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल? मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असावा याबाबतही अहवाल सादर करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांना दिलेत। या 288च्या 288 मतदारसंघामधला आढावा विस्तृत अहवाल मान्य उद्धवजींनी मागवलेला आहे। निश्चित 8 दिवसाच्या अहवालानंतर या सगळ्या विषयावर ताकदीनं शिवसेना काम करण्यासाठी सिद्ध झालेली आहे। लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि पवारांच्या सहानुभूतीचा काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाल्याची चर्चा रंगली होती। लोकसभेत सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे काँग्रेस जागा वाटपात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मित्र पक्षांवर दबाव टाकण्यासाठी सर्व जागांचा अहवाल मागून आतापासूनच सर्वाधिक जागांवर दावा करण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। तसंच विधानसभेत जनतेच्या सहानुभूतीचा फायदा आपल्याच पक्षाला कसा होईल याची आतापासूनच उद्धव ठाकरे खबरदारी घेताना दिसतायत। मात्र राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे। त्यामुळे मित्र पक्षांच्या मदतीनं मशाल तेवत ठेवणार की स्वतःच 288 मशाली पेटवणार याबाबत उत्सुकता लागली आहे। गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।